मागच्या 15 दिवस आधी आपल्या जळगाव जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात केळीचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्या संदर्भात जळगावचे आपले शेतकरी असतील किंवा आत्ताच नंदुरबारला मी पाहणी करायला गेली होती, तिथल्या शेतकऱ्यांशी पण मी बोलली. तर केळी पीक विम्याला घेऊन बऱ्याचशा 2-3 गोष्टी ह्यावेळेस होत्या. तर कालच मी आपले सेंट्रलचे सगळे ॲग्रीकल्चरचे ऑफिसर त्याचबरोबर विमा कंपनी AICचे ऑफिसर त्यांना बोलवलं होतं आणि काल ह्या विषयावर बैठक सुद्धा घेतलेली आहे, की जे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मला 2-3 विषय सांगितले होते, की एक तर ओव्हर इन्शुरन्स झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एरिया अ, कमी झालेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची नावं डिलीट करण्यात आलेले आहे. तर ह्या संदर्भातले पण काल इन्स्ट्रक्शन त्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीने विमा कंपनीने काम सुद्धा सुरू केलेलं आहे. इवन मागच्या आठवड्यात पण मी सगळ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी बोलून कलेक्टर असतील, कमिशनर असतील, कृषी मंत्र्यांशी पण बोलून ह्या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या आणि त्या पद्धतीने काम सुद्धा सुरू झालेलं आहे. पण एक नवीन विषय समोर आला होता, की जळगावमध्ये आणि इव्हन नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण 2 टप्प्यामध्ये केळीची लागवड होत असते. एक रबीमध्ये पण काही शेतकरी करतात आणि खरीपमध्ये पण करतात. आणि आपला जो विमा निघतो तो केळीचा फक्त एकच वेळा निघतो. तर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तसं मी इथल्या दिल्लीच्या ऑफिसरांना पण सांगितलं, की 2 विमा आपण जर वर्षातले केळीसाठी काढू शकलो, की जेणेकरून ज्या भागामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये केळी लावली जाते, जसं की जामनेरमध्ये लावली जाते, बोदवड तालुका आहे, काही चोपडा भागातला आहे, इव्हन नंदुरबार जिल्ह्यातले पण काही तालुके आहे, की जे जानेवारीमध्ये केळीची लागवड करतात आणि जो विमा ऑक्टोबरमध्ये काढला जातो, त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. तर जे लोकं जानेवारी, फेब्रुवारीच्या दरम्यान केळी लावतात, तर अशा लोकांसाठी पण त्यावेळेसच्या वेदर कंडिशन समजून त्यांच्यासाठी एक विमा वेगळा करता येईल का केळीसाठी? तर या संदर्भातली पण चर्चा केलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. तर मी सुद्धा स्वतः पाठपुरावा करून राज्य सरकारकडनं लवकरात लवकर जर पुढच्या वर्षासाठी जर शक्य झालं, तर आपण ह्या विमासाठी प्रयत्न करू, की रबी आणि त्याच्यानंतर आपण खरीप हे 2 सीझनचे विमा आपल्याला केळीचे काढता येतील. की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना फायदा याच्यासाठी मिळू शकतो. आणि या संदर्भातली मला वाटतं राज्य सरकारकडे पण बैठका सगळ्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आहेत. तर मला पूर्णपणे विश्वास आहे, की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी काही योग्य मदत करणं अपेक्षित आहे सरकारकडनं, केंद्र आणि राज्याकडनं ते नक्कीच आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि तशा पद्धतीने जिथे-जिथे अडचणी शेतकऱ्यांना येत आहे, तर तिथे केंद्र आणि राज्य सरकारसोबत बोलून पण पाठपुरावा मी करतेच आहे. इव्हन वेदर स्टेशनची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. काल ह्या विषयावर पण चर्चा झाली कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं वेगळे-वेगळे बांध असतात, पण नुकसान झालेलं असतं. पण ते फक्त वेदर मशीनवर ते ट्रिगर करत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. अशा पण केसेस मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली भागात पण बघायला मिळालेल्या आहेत. त्या संदर्भातली पण मी माहिती दिलेली आहे, की इथे स्पॉट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांना पण जर मदत करता आली तर केली पाहिजे. किंवा निदान वेदर स्टेशन जी वेदर स्टेशन जी आहे त्याची संख्या वाढवली पाहिजे, की जेणेकरून एरिया कव्हर होईल नुकसानीचा आणि शेतकऱ्यांचा त्याचा मोबदला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने काल बैठक झालेली आहे. तर मी शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करेल, की पूर्णपणे सरकारच्या वतीने आम्ही प्रयत्न करतोय, की आपलं जिथे नुकसान झालेलं असेल तिथे सरकार आपल्याला मदत करेल. इव्हन आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोघं उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, ते सुद्धा पाठपुरावा या संदर्भातला करून लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.